कोकण सीरत कमिटी व चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बहिना बहिना मेहंदी लगाए मिलकर राष्ट्रीय एकात्मता बढ़ाए हा आगळावेगळा आणि भावनिक दिवाळी मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात लहान मुलींपासून तर मोठ्या महिलांपर्यंत एकूण 160 हिंदू भगिनींना मेहंदी लावण्याचा उपक्रम पार पडला। मुस्लिम भगिनींनी प्रेम आणि आपुलकीने मेहंदी रेखाटली, तर यावेळी हळदी कुंकूचाही कार्यक्रम पार पडला। परस्पर स्नेह, सौहार्द आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम धर्माच्या सीमा ओलांडणारा भावनिक क्षण ठरला। कार्यक्रमादरम्यान वातावरण भावनिक बनले होते। विविध धर्मातील भगिनींनी एकमेकांना शुभेच्छा देत आपण सर्व भारतीय आहोत, आपल्या सणांचा आनंद एकत्र साजरा करूया असा संदेश दिला। राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सौहार्द आणि परस्पर प्रेम वाढविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आदर्शवत आणि प्रेरणादायी उदाहरण ठरला। मेहंदीचा रंग फक्त हातावरच नाही तर मनावरही चढला असे मत अनेकांनी व्यक्त केले। सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर समीना परकार यांच्या कुराण पठणाने व लप्य आती है दुआ बनके तमन्ना मेरी या दुवेने झाली। नंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत, पुष्पगुच्छ व वनस्पती वृक्ष देऊन तसेच सर्वांच्या हाताला अत्तर लावून करण्यात आली। सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत चाललेल्या कार्यक्रमात सर्वांना अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली होती। एकंदरीत अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी सभापती पूजाताई निकम, मनाली जाधव, डॉक्टर कांचन मदार, डॉक्टर रहमत जबले, दीपिका कोतवडेकर, फैरोजा मोडक, स्नेहल चव्हाण, निर्मला जाधव, डॉक्टर सुष्मिता विखारे, वैशाली नातू मॅडम, डॉक्टर ज्योती यादव, अंजली कदम, पूनम भोजने, दाभोले मॅडम, खंडारे मॅडम, स्वाती भोजने, स्वाती देवळेकर, तृप्ती कदम, नीता साडविलकर, सुर्वे मॅडम, आंबावकर मॅडम, चोरगे मॅडम, ललिता मॅडम यांच्यासह शहरातील अनेक सामाजिक पदाधिकारी, महिला, डॉक्टर्स, शिक्षिका, इंजिनियर्स, नर्सेस, गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिला, आपल्या पालकांसोबत आलेल्या लहान मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कोकण सीरत कमिटीचे अध्यक्ष सज्जाद कादरी, उपाध्यक्ष शाहनवाज शाह, चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, सेक्रेटरी नसरीन खडस, सदस्या सईदा शेखदारे, सफा गोटे, डॉक्टर समीना परकार, रेश्मा मेमन, तस्लीम राजीवटे, हुदा खडस आदी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले। एकता, सलोखा व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत करणारा हा कार्यक्रम अशा प्रकारचा चिपळूणमध्ये प्रथमच कार्यक्रम झाल्याने या कार्यक्रमाचे कौतुक व चर्चा फक्त चिपळूणातच नाही तर अखंड कोकणात सोशल मीडियाद्वारे होत आहे व अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी व्हावेत अशीही मान्यवरांनी इच्छा व्यक्त केली आहे। कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर। मोठ्यानं बोला। पुराणे तिलावत पासून करत आहोत। तर मी समीना मॅडमला
विनंती करतो त्यांनी येतोय आवाज. या प्रार्थनेमध्ये ईश्वराकडे आपण एक असं साखर आणलेलं आहे की माझ्यामध्ये एक अशी ताकद आहे की मी गरिबालाही मदत करू शकतो. माझ्या अंगामध्ये एवढी ताकद आहे की कोणताही माणसाचा अधिकार मी घेऊ शकत नाही आणि माझ्यापासून मी लोकांना सुख देण्याचं जास्तीत जास्त काम करेन. आणि हे काम करत असताना माझ्या अंगामध्ये शिक्षण आलं पाहिजे, तालीम म्हणजे शिक्षण आलं पाहिजे. या पद्धतीची खूप सुंदर दुआ आता आपल्यासमोर मॅडमनी पठण केली. आज हा जो कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे हा एक 3 दिवसात आम्ही आयोजित केला. त्याच्यामुळे थोडासा आम्ही तेवढं परिपूर्ण करू शकलो नाही, याबद्दल आम्ही क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. पण तरीसुद्धा चांगल्यात चांगलं होण्यासाठी आमच्या श्यामराजबाईने आणि निहाना मॅडमने खूप बरीच म्हणतात ना प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे नेमकं काय हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामधला जो विषय आहे तो खरा म्हणजे स्पर्श आहे. इस्लाम धर्मामध्ये एखादा माणूस भेटला की त्याला आम्ही डायरेक्ट हात मिळवतो आणि हात मिळवल्यानंतर त्या हाताची गरमी त्या समोरच्या माणसापर्यंत पोचते आणि ती हृदयापर्यंत पोचते. आज आमच्या ज्या बहिणी आहेत त्या मुस्लिम बहिणी आमच्या हिंदू बहिणींचा हात हातात घेऊन छानपैकी एक 10-15 मिनिटं प्रेम कुठेतरी हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. आज या कार्यक्रमामध्ये पूजाताई निकम,
जाधव मॅडम, सगळ्या माझ्या ताई, ह्या सगळ्या म्हणजे सामाजिक क्षेत्रात उभ्या असणाऱ्या सगळ्या माझ्या ताई या सगळ्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून चांगल्या कामात उपस्थित असतात. तर या कार्यक्रमाचं सगळ्यात पहिले आपण अध्यक्ष म्हणून माझ्या ताईंचं आपण स्वागत आणि सत्कार असं दोन्ही आपण त्या गोष्टीला हिंदूया. असं काय म्हणते आम्ही अल्पसंख्याक आहोत. सूरजजी मागे आलो. आजच्या कोकण सिरप कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आज हा आपण चिपळूणमध्ये प्रथम उपक्रम घेतोय आणि या उपक्रमाचा उद्देश आणि महिला भगिनींना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचं जे कारण आहे आणि त्या सहभागी व्हाव्यात याचा उद्देश सांगण्याचं कारण आहे की मी जे सर्वप्रथम
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पूजाताई निकम आणि व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं प्रथम कोकण शरद कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन्स अँड चाइल्ड वेलफेअरच्या वतीनं स्वागत करतो. आणि तत्पूर्वी मी जी आता आयत कुराणाची पडलो म्हणजे जिक्र केली तसे मी थोडक्यात हे सांगतो. अय लोगो याच्यामध्ये कुठेही अय मुसलमानो, अय हिंदुओ, अय ख्रिश्चनो असं कुठेही म्हटलं नाही. अय लोगो, अपने पालने वाले से डरो. ज्याला मी ब्रह्मा म्हणतो, ज्याला मी विष्णू म्हणतो, ज्याला मी अल्लाह म्हणतो, ज्याला मी खुदा म्हणतो, ब्रह्मा मी जेव्हा म्हणतो मला ब्रह्मा म्हणायला कुठेही अडचण येत नाही. कारण ब्रह्माचा जो मूळ अर्थ आहे हा विश्वाचा निर्माण करता आहे, त्याला कोणताही आकार नाही. विष्णू ज्याला अल्लाहमध्ये तू रहीम आहे, करीम आहे, गफूर आहे जे विशेष नाम आहे, ही माझ्या त्या निर्विकार निराकार ईश्वराची विशेष नाम आहे. विष्णू म्हणजे सस्टेनर, पालन करता. त्या विश्वाच्या आणि काय सांगितले की अय लोगो, काय सांगते पुढे कुराण शरीफची ही आयत काय सांगते, अपने पालने वाले से डरो. म्हणजे कोणाला विष्णूला घाबरा, ब्रह्माला घाबरा, अल्लाहला घाबरा. जिसने तुमको सिर्फ एक शख्स से पैदा किया और उसकी तरह से उनकी बाकी मिट्टी से अपने बीबी हवा को पैदा किया और सिर्फ उन्हीं दो मियाँ बीबी से मर्द और औरतें तैयार की जो आज फैले हुए. म्हणजे कुठलीही माझी स्वातीताई असली तरी ती माझी भगिनी आहे, रियाना मॅडम असली तरी माझी भगिनी आहे. याच्यामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम नाही. कुराण हे सांगतं की प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री हे एक स्त्री आणि एक पुरुषापासून बनवलेलं आहे. हे सांगण्याचा जो उद्देश आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कारण आहे की आजची परिस्थिती आपली बिघडत चालली आहे आणि हे आम्हाला कुराण सांगतं. हेच मला माझे ऋग्वेद सांगतात, हेच यजुर्वेद सांगतात, हेच सामवेद सांगतात, हेच अथर्ववेद सांगतात. आम्ही आमच्या मूळ ग्रंथांपासून दूर जातो. आपल्याला कुठेतरी रस्त्यावर यायला पाहिजे. या जो मूळ रस्ता आपल्या धर्मग्रंथांनी आपल्याला सांगितलेला आहे याच्यावर येण्याची गरज आहे. कारण आजची जी परिस्थिती पाहतोय की काही लोक राजकीय स्वार्थासाठी आपसामध्ये द्वेष निर्माण करतायत. आमची लहान मुलं कॉलेजमधली, मी तर खेंडीमध्ये राहणारा खेंड नवतरुण मित्र मंडळ खेंड गणेश मंडळाचा अध्यक्ष होतो, सेक्रेटरी होतो. माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या सेक्रेटरी पदाखाली अनेक उत्सव होत होते, पण आम्ही सर्व एकत्र होतो. पण आज हा द्वेष प्रत्येक ठिकाणी पसरवण्याचं काम चाललंय आणि हे कुठेतरी आपल्याला थांबायला पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, सुराज्य होतं त्यांचं. त्यांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन केलं. पण ही कर्तृत्व होती छत्रपती शिवाजी महाराजांची, एकट्याची नाही, तर त्यांना घडवणारी होती माझी माता जिजामाता होती. आणि हे काम तुम्हाला आज प्रत्येक भगिनीला जिजामाता बनावं लागणार आहे. आज जो आमच्यामध्ये द्वेष पसरवण्याचं काम चाललेलं आहे ते कुठेतरी थांबवावं लागणार आहे. याकरिता आजचा कार्यक्रम. आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये लढणारी माझी राणी लक्ष्मी असो किंवा आज माझं शिक्षण, माझ्या भगिनींना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या माझ्या सावित्रीताई असो, या सर्व भगिनी होत्या. आणि या भगिनींमध्ये जनजागृती व्हावी, आमचा एकोपा निर्माण व्हावा. कारण तीच भगिनी आपल्या मुलातील द्वेष काढू शकते. या उद्देशानं कोकण शरद कमिटीनं या कार्यक्रमाचं आयोजन केले. पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. मी फक्त हीच प्रस्तावना करण्यासाठी थांबलेलो आहे की आपल्याला एक राहायचं आहे आणि आपली भावी पिढी ही एकत्रित कशी राहील हे करण्याचा बघण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि हा द्वेष पसरवण्याला आपण थांबवलं पाहिजे. तर याकरिता आपण हा कोकण शरद कमिटी आणि यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय. आपला एकोपा कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू, हीच आपण प्रार्थना करून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शानवाजभाई. खूप छान पद्धतीनं आपला उद्देश लोकांसमोर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला. आज याच विषयाला धरून आपल्या पूजाताई, आपलं प्रथम रियाना मॅडम आपले विचार मांडतील. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पूजाताई निकम, त्याचबरोबर स्वाती देवळेकर इथे आहे, कोकण शरद कमिटीचे अध्यक्ष सज्जादभाई काजरी आणि शानवाजभाई शहा, दर्शनाबा खडस, गोरे, डॉक्टर अहमद जगले आणि मेमन मुस्लिम जमातच्या लेडीज विंगच्या अध्यक्षा रेश्मा मॅडम, सैदा मॅडम, अनु मॅडम और तमाम यहाँ पे सतोडेकर मैडम, निर्मला मैडम, स्नेहल मैडम, माधुरी मैडम और तमाम जो भी यहाँ पे गेस्ट आए हुए हैं सबका मैं तहे दिल से
स्वागत करते हूँ. सगळ्यांचं मी शब्दसुद्धाने स्वागत करते. आणि आमचा हा जो कार्यक्रम आहे चिपळूण वुमेन्स अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन आणि कोकण सिलेक्ट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा जो कार्यक्रम घेतला आहे त्याच्याबद्दल आत्ताच प्रस्तावना शाहनवाजबाईंनी केली आहे की आपण राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी बहिणा बहिणा मेहंदी लगाए और मिलकर राष्ट्रीय एकात्मता बढ़ाए हा आमचा संदेश आहे. आणि एक वेगळा कार्यक्रम आपण घेतलेला आहे की आज मुस्लिम बहिणी आपल्या हिंदू बहिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मेहंदी लावण्याचा हा एक वेगळा उपक्रम. ही संकल्पना शाहनवाजबाईंच्या आधी मनात आली आणि त्यांनी मग मला ते असं सांगितलं की आपण असं काहीतरी असं एक कार्यक्रम करूया तो दिवाळी निमित्त ह्या महिलांसाठी आपण करू शकतो. आणि खरोखरच हा कार्यक्रम जेव्हा आम्ही जाहीर केला आणि व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती जेव्हा ही न्यूज गेली आम्हाला भरभरून एवढा चांगला प्रांत साहेबांकडून DYSP साहेबांकडून PSPI कडून PSI कडून म्हणजे जेवढे मान्यवर आहेत आमचे शेखर सर निकम आहेत आमदार त्यांच्याकडून आणि पूर्ण चिपळूणची जनता आणि जे कोण समाजसेवक आहेत हे सगळ्यांच्याकडून मला भरभरून इतका प्रतिसाद मिळाला एवढे चांगले शुभेच्छा मिळाल्या की एकदम स्तुत्य उपक्रम आहे आणि आजच्या काळाची ती एक गरज आहे. आणि आज तुम्ही ती खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आणि असेच कार्यक्रम आपण अशा माध्यमातून आपण करूया म्हणजे आपणच चिपळूणचा एक असा मजबूत पायदा करू की आपल्याला कोणी हलवता येणार नाही. एकताचं प्रतीक चिपळूण एकदम त्याच्यामध्ये मजबूत असेल आणि आपण काही झालं कितीही कोणी विष पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आपण कधीच त्याला आपण एक पडणार नाही बळी पडणार नाही. आणि आपण चिपळूण ची जी आपण जनता आहे ते आपण एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करूया ह्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. माझ्या सगळ्या बहिणींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थोडक्यात मी माझ्या संस्थेबद्दल सांगते की चिपळूण वुमेन्स अँड चाइल्ड मुस्लिम वुमेन्स अँड चाइल्ड वेलफेअरची स्थापना 2002 मध्ये झाली. तिथपासून आम्ही 7 हा कार्यक्रम घेऊन 7 जणांची कमिटी आहे आणि 7 जण प्रोग्राम घेऊन आम्ही सोशल अवेअरनेस ट्रेनिंग आणि हेल्थवरती काम करतोय आणि त्याच्यातलाच हा एक सोशल भाग आपण आज करतोय. तुम्ही असेच माझ्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि कोकण सिरपच्या कार्यक्रमामध्ये शाही विवाह आणि असेच आपण चिपळूणची संस्कृती जपूया एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यांना मनापूर्वक दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आता चिपळूणच्या अगदी संकटाच्या समयी असो किंवा अन्यायाच्या समयी असो अगदी बचाव समितीपासून आपल्याबरोबर काम करणाऱ्या साथीताईंना म्हणतो की आपलं मनोगत असेल ते आज जो आपण हा काही मेहंदीचा या सर्वांनी प्रोग्राम जो अरेंज केलेला आहे तो अत्यंत खूप छान असा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. कारण का कसं आपली जी काही सुरुवात असते घरातलं कुठचंही काम असतं तरी आपण सुरुवात त्याच्या हातानेच करतो आणि आपण आज हातावर जी मेहंदी लावतो त्याचा रंग निश्चितपणे चांगलाच येणार आहे. कारण का जास्त प्रेम असल्यावर जास्त चांगली मेहंदी रंगते असं जे म्हणणं आहे ते आपल्याला सर्वांच्या हातावरती ते दिसणारच आहे. आणखीन जास्त कोकण सिरप कमिटीचं काम हे एवढं स्तुत्य आहे की कधीही दसरा असो दिवाळी असो किंवा गणेश चतुर्थी असो ते नेहमी आम्हाला पाण्याच्या बॉटल वाटप किंवा फळं वाटप हे त्यांचं काम हे नेहमीच चालू असतं. म्हणजे सणासाठी असो किंवा काय म्हणजे आणि चिपळूणमध्ये आपल्यामध्ये एवढी एकी आहे की कुणीही ती भेदलं तरी ती पडणार नाहीये. किंवा दिवाळी असली की आपण सगळे आमच्याकडे येतात ईद असली की आम्ही तुमच्याकडे आवर्जून जातो ह्याच्यातच आमची सगळी एकी दिसते. आणखी एकच वाक्य मी थोडक्यात सांगेन म्हणजे काय महिलाओं के हाथों में मेहंदी के रंग कोकण सिरप कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमन चाइल्ड वेलफेअर असोसिएशन के सब. धन्यवाद स्वातीताई. उपस्थित सर्व मान्यवर इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनी आजचा जो हा कार्यक्रम आहे खरंच खूप वेगळा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय. कारण आजपर्यंत हा कार्यक्रम कुणीही घेतलेला नव्हता आणि ह्यांनी जे डेअरी केलं नाहीये खरंच त्याला सलाम आहे. कारण काय हिंदू मुस्लिम एकत्र आणणं एवढं काही सोपी गोष्ट नाहीये. कारण आज राज्यभरात बघताय तुम्ही कसं चाललेलं आहे ते प्रत्येकजण जातीयाचं म्हणजे जातीयवाद निर्माण करतोय प्रत्येकाच्या जाती तेढ निर्माण करतोय. त्यांना फक्त मुस्लिमांची मतं लागतात परंतु मुस्लिम लोक कुठेही त्यांना नको हवे असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही माणूस म्हणून जगा. तुम्ही कोण एखादा नेता कोणी एखादी महिला फार मोठ्या उच्च स्थानावर असेल त्याला काय
काय अर्थ नाही, पण तुम्ही एक माणूस म्हणून जगलं तर ते जास्त सर्वश्रेष्ठ ठरेल. आणि दुसरी गोष्ट अशी की चिपळूण सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आज हिंदू मुस्लिम सगळेजण ऐक्याने राहत आहेत, तर कुठेतरी त्याला खिंड पाडण्याचं काम चालू आहे. पण आज त्याच लोकांनी हे चपराक आहे की ह्यांनी जो कार्यक्रम केलेला आहे आणि त्याला आम्ही हिंदू महिला सगळ्याजणी एकवटून आज आवर्जून उपस्थितीत राहिलेला आहोत आणि त्याचा कार्यक्रम आपण सक्सेस केला आहे असं मला वाटतंय. असेच कार्यक्रम त्यांनी घ्यावेत आणि आपण सगळेजण एक आहोत. चिपळूणमध्ये कुठेही अशी कधीही वेळ कोणावर येऊ नये की ते लोक हिंदू मुस्लिम करतील, त्यावेळेला आपण सगळेजण एकत्र होऊ असं मला वाटतंय. आणि आम्ही ही ग्वाही देतो की नक्कीच आम्ही तुमच्या सगळेजण पाठीशी राहू आणि सगळे आपण एकत्र राहू. चिपळूण सारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही कार्यक्रम घ्या, असे उपक्रम राबवा, त्याला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करू. आणि मला असं वाटतंय की हे आज तुमचं एक सक्सेस आहे की आम्ही तुमच्या इथे आलेलो आणि बाकीच्यांना एक चपराक आहे. एवढं बोलते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय भारत. ताईने जो कार्यक्रम अरेंज केला आज दिवाळी निमित्त रेहानाताई आणि सर्व आमच्या हिंदू मुस्लिम मॅडम सैदा अप्पा वगैरे बरेच महिला आहेत. त्यांनी म्हणून जो कार्यक्रम अरेंज आज हिंदू महिलांसाठी त्यांनी अरेंज केला. पण आता हे ऐक्याचं प्रतीक आहे की आज चिपळूणमध्ये हा दाखला आहे की आज या मॅडमने चांगला कार्यक्रम करून दाखवला आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र येणार आलो. पण यापुढे सुद्धा आपण हिंदू मुस्लिम महिला एक धर्म न पाळता आपण एकत्र महिला म्हणून येऊया आणि सर्व सामाजिक कामं वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करू आणि एकीने राहू, एकीने सगळे कार्यक्रम अरेंज. थँक्यू सो मच. आता एक मी सांगते तुम्हाला, एक अनाउन्समेंट आहे आणि पूजाताईंच्या वतीने हे आमचे शेखर सर, आमदार माननीय शेखर सर निकम आणि पूजाताई यांच्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सगळ्या मुस्लिम भगिनींना ते दिवाळीचा फराळ देत आहेत. तर आज आपण दिवाळी खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करतोय की आपण त्यांना मेहंदी लावली आहे आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण सामील झालोय. तर ते आपलं तोंड गोड या फराळाने करतायत. हे एक किती सुंदर असा उपक्रम आज आपण या स्टेजवरती घेतलेला आहे. तर पूजाताई आणि शेखर दादा सर तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पण परिवाराला आणि पूर्ण टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. छानपैकी मॅडम बिझी आहे. सबको पहला प्यार भरे नमस्कार. कोकण सीरत कमिटी चिपळूण महिला त्यांच्या वतीने वेगळा आणि आगळा उपक्रम आज इथे दिवाळीनिमित्त आयोजित केला. खरं तर खूप आनंद आहे ह्या उपक्रमामध्ये. आणि म्हणजे कोकण सीरत कमिटीचे जे सगळे मेंबर्स आहेत, माझे नगर अध्यक्ष आणि या कमिटीच्या मेंबर रेहाना पिंगले मॅडम आहेत माझ्यासमोर, डॉक्टर अहमद, डॉक्टर रेश्मा आणि माझ्या सर्वच महिला मैत्रिणी, मित्र म्हणेन हम सब साथ साथ हम सब एक. ह्या दृष्टीने आपण निमित्ताने साजरा करत असतो. खरं तर मला फार काही सांगायचं असं, हा मी मोठी नाही आहे, पण जसं म्हटलं हम सब एक, प्रत्येक क्षणी आपण सगळ्यांनी एकत्र राहू. आज सगळे सण आपण साजरे करू आणि आजचा हा सण आहे तो दिवाळी उत्सव आहे. परवाच एका कार्यक्रमाला रेहाना मॅडम आम्ही असा प्रोग्राम आपल्याला घ्यायचे, तर तेव्हाही माझं मत व्यक्त केलं की हम सब एक एक आहे, हम सब बहिण्या बहिण्या. तर ह्या दृष्टीने आपल्याला प्रोग्राम घ्यायचं आहे. पण हे खूप म्हणजे आपण काय म्हणतो बोलणं आणि करणं म्हणजे हे योगायोग होता
आणि त्या दृष्टीने विथिन 2 डेजमध्ये हा प्रोग्राम आपण अरेंज केला आणि खूप मेहंदी म्हणजे शगुन मेहंदी असते, मंगलमय मेहंदी आपण काढतो, दुल्हन मेहंदी काढतो आणि हा तेव्हा तर सण दिवाळीचा आहे, सगळ्यांना काय म्हणतो प्रकाशाकडे नेण्याचा हा सण आहे आणि त्या दृष्टीने आजचा हा त्योहार आपण इथे मेहंदी आज आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत कारण हम सब एक एक ह्याच दृष्टीने मी बोलेन की इथे कोणता हे दोन्ही हम सब एक एक ऑलवेज बी नॉट टुडे फॉरएव्हर आणि त्या दृष्टीने आज इथे आपण मेहंदी त्योहार केलेला खूप चांगला उपक्रम आहे. इथे प्रोग्राम आरोग्य म्हणजे हेल्थचा प्रोग्राम आहे, एज्युकेशनचा प्रोग्राम आहे, तसंच बाकीने सांगितलं प्रत्येक स्टडी आजकाल सगळे कमिटी आज त्यांच्यापर्यंत जातात आणि हे सगळं एकमेकांना सहकार्य एकमेकाला मदतीचा हात आपण देतो आणि आज मेहंदी काढण्याचाही तसाच योग आहे की आज मी तुमच्या हातात हात देते आणि तुम्ही काढण्याची मेहंदी ही माझ्यासाठी खूप शगुन आहे, खूप शुभ आहे आणि त्या अनुषंगाने आज इथं हा प्रोग्राम होतोय. आम्ही सगळ्या खूप हॅपी आज इथं आहोत आणि हॅपी दिवाळी म्हणून आपण सगळ्यांना सांगणार आहोत. तर त्या दृष्टीने आजचा हा उपक्रम आहे. मी रेहाना मॅडम आणि सगळ्या टीमला आणि माझ्यासोबत आल्या तुम्ही ऑल एव्हर सगळ्या वुमन्स तर असेच प्रोग्राम आपण ते घेऊ. चिपळूण शहर असो किंवा ग्रामीण असो पण समाजाच्या निगडीत जे काही प्रश्न असतात जे काही समस्या असतात त्यांच्यापर्यंत जाऊन आपल्याला हे सगळे उपक्रम आज राबवणार आहे. तर मी फार वेळ येतं आपल्या सर्वांना लवकोत्तमाबद्दल आपल्या भगिनीला मी शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांनाच दिवाळीच्याही शुभ दीपावली म्हणून शुभेच्छा देईन. मी फार न वेळ घेता तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने मी जाते आणि आपण सगळ्यांना आणि राधा गोविंद फाउंडेशन ॲक्च्युली हे सामाजिक संस्था म्हणून काम करत आहे. तर त्या दृष्टीने आपण प्रत्येकाचं तोंड गोड करावं हा फार काही नाही काय म्हणतो घासातला घास असंच राहील आणि त्या अनुषंगाने आपण इथे आज फराळ मी म्हणेन की हा प्रोग्राम 2 दिवसात ठरला पण हा जो घास आहे तो तुमच्या नशिबाचा आहे म्हणून तो इथपर्यंत आला असं मला वाटतं आणि योगायोग आहे कारण पूर्वतयारी बिलकुल नव्हती. हा प्रोग्राम पण खूप अचानक असला तरी पटकन हा व्हावा एकमेकाचा संदेश एकमेकाला तो असला पाहिजे आणि या सगळ्या प्रोग्राममधून हा दिसून येतोय आणि आपण सगळे थोडा वेळ का होईना आपण सगळ्या या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला. स्वातीताई जसं म्हणाले आम्ही सगळ्याच नेहमी तुमच्या प्रोग्राममध्ये आहोत आणि राहणार आहोत. तर आजचा हा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम आहे. असेच कार्यक्रम आपल्याला बघते ही सदिच्छा व्यक्त करते आणि आज मेहंदी असल्यामुळे माझ्या हात तुम्ही असे दिले असं जेव्हा करतो तेव्हा ते दान दिलं आणि त्या दृष्टीने माझ्या हात असे दाण्यासाठी तुमच्याकडून हे आलेले असं म्हणे आणि आज खूप छान प्रोग्राम घेतला. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा. धन्यवाद.
कार्यक्रमाला अगदी जगापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करणार आहे ते आमचे बंदरकर सर आहेत. तर बंदरकर सरांना विनंती करतो की त्यांना हे वृक्ष आपण प्रदान करणार आहोत. या त्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे यांना आपण एक हे मुख्याध्यापक आहेत एक महाराष्ट्र हायस्कूलचे आणि लोकांपर्यंत चांगला विचार पोहोचवण्याचं बऱ्यापैकी काम करतात. आणि ह्याच्यामध्ये एक आम्ही अत्तर देतोय, सेंट देतोय, जो असा सुवास त्यांच्यापर्यंत पूर्ण लोकांपर्यंत पोहोचावा त्यांच्या याचा. आणि राधा गोविंद फाउंडेशन तर्फे त्यांना आम्ही एक फराळी गिफ्ट करत आहोत. मॅडम आम्ही म्हणजे ओके, धन्यवाद. खात्री सुरेश पवार साहेब यांनी ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप चांगलं काम करत आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन. आणि पुढच्या वर्षीची वाटा परत सगळ्यांना. मोठे भाऊ याप्रमाणे ते त्यांच्या सोबत असतात. तर तेही आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत. तर मुस्लिम वुमेनचा सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर कांचन मदान. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा सण जो आहे तो फक्त आपण म्हणतो ना प्रकाशाचा सण आहे, पण तो प्रकाशाच्या सणापेक्षा जास्त इथं आल्यानंतर मला वाटतं की तो एकमेकांची मनं जोडण्याचा सण आहे. या नोटवर आज आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. कोकण सीरत कमिटी आणि चिपळूण विमेन मुस्लिम विमेन अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन या दोन्ही असोसिएशननी आपल्या हिंदू भगिनींसाठी हा जो प्रेमाचा जो सोहळा अरेंज केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे. या कौतुकास्पद उपक्रमासाठी मी सर्वप्रथम अगदी स्वागत आणि हार्दिक अभिनंदनही करते. रियानाताई बिजले, सफाताई गोटे आहेत तिथं माझ्यासोबत, त्याचबरोबर नसरीनताई खडस आहेत, शमीनाताई परकार आहेत, आसमा मॅडम आहेत. या सर्व जणींनी मिळून इतका सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे. परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा एकमेकांच्या प्रेमानं जोडण्याची जी परंपरा त्यांनी इथं केलेली आहे ते खरोखरच एक प्रेमाचं, एकतेचं आणि एकमेकांना जोडण्याचं हे प्रतीक आहे. आणि ह्या प्रतीकाच्या सोहळ्यामध्ये त्यांनी मला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलवलं, त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे खरंच आभार मानते. आणि ह्या स्तुत्य कार्यक्रमासाठी मी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. असेच भाईचाराचे, प्रेमाचे आणि सौहार्दाचे उपक्रम आपल्याकडनं नेहमीच घडत अशा शुभेच्छा पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. हा कार्यक्रम खूप छान कंडक्ट केला. हा एक आगळा वेगळा कार्यक्रम हा वर्षी तुम्ही कंडक्ट केलात ना, खूप छान वाटतं. हे सगळं सर्व धर्मीय एकत्र आहोत आपण आपल्या भारतामध्ये. युनिटी इन डायव्हर्सिटी, that is a great thing you have to show here. That's a very thing. I appreciate this program very much. आज कोकण सीरत कमिटी चिपळूण मुस्लिम समाजातर्फे हा जो काही कार्यक्रम आज आयोजित केलेला गेलेला आहे तिथे हिंदू धर्म समभाव हे आपल्याला दिसतंय आणि याच्यामध्ये आम्ही पण सामील झालो आहे. आम्ही हिंदू असून आता आमच्या ज्या कार्यक्रम ऑर्गनाईज करणाऱ्या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ कार्यकर्त्या तिथे आहेत. तर अतिशय खूप असा चांगला मेसेज आपण समाजाला देतोय. आणि जे काही समाजामध्ये चुकीचे मेसेज पसरवले जात आहेत तर मला असं वाटतंय हा कार्यक्रम त्याला उत्तर देईल. आणि आपल्यातले मतभेद आणि माजी नगरसेविका, माजी नगराध्यक्ष
ओके. आणि आमच्या रिहानाताई बिजले या प्रेसिडेंट आहेत चिपळूण मुस्लिम कमिटीच्या, आणि आमच्या डॉक्टर परकार, शमीना परकार या सुद्धा या कमिटीच्या मेन प्रेसिडेंट्स आहेत. दुसरे आता मला सगळ्यांची नावं येत नाही आहे. सफा गोठे आणि नसरीन. ओके. तर मला असं वाटतंय आमच्या सफाताई काँग्रेसच्या माजी नगरसेविका, तर हे सगळे असे मेन पदाधिकारी पण एकत्र येऊन हा एक चांगला मेसेज समाजाला द्यायचा प्रयत्न करतायत, तरी खूप छान गोष्ट आहे. आज कोकण सिराट कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमेन अँड चाइल्ड असोसिएशन, वेलफेअर असोसिएशन यांच्यामार्फत एक अनोखा आणि अतिशय नावाजण्यासारखा उपक्रम चिपळूणमध्ये आज इथे साजरा होत आहे. त्याच्यामध्ये सर्व आपल्या या कमिटीच्या सर्व मेंबर्स आहेत, त्यांनी सर्व आपल्या भगिनींना मेहंदीसाठी आवाहन केलेलं आहे. आणि हा खूपच छान स्तुत्य असा उपक्रम आणि धार्मिक आपली एकता वाढवण्याचा हा उपक्रम खरं तर जाणवून येत आहे. आणि खूप छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. अगदी स्वतःहून म्हणजे इथे आता रेहाना मॅडम आहेत, शमीना मॅडम आहेत, आपल्या खडस मॅडम आहेत आणि या कमिटीच्या सर्व मेंबर्स आहेत की ज्यांनी स्वतःहून खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं दिसत आहे. आणि मी स्वतःसुद्धा एक त्याचा आपण एक भाग झालेले आहे. त्यामुळे अतिशय सुंदर असं एक कडवेकर ताई आहे, तिने मला ही मेहंदी काढून दिलेली आहे. आणि सगळ्यांनी या उपक्रमाला खूप छान अशी मोलाची सहकार्य केलेलं आहे. आणि मला इथे खरं तर बोलावलं त्याबद्दल मी शतशः धन्यवाद देते. आणि हे कार्यक्रम असेच आपले कायम चालूच राहणार आहेत याबद्दल सुद्धा ग्वाही देते. थँक्यू. नमस्कार. आज दिवाळीनिमित्त आम्ही कोकण सिरत कमिटी आणि चिपळूण मुस्लिम वुमेन्स अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही बहना बहना मेहंदी लगाए मिनकर राष्ट्रीय एकात्मता बढाए म्हणून आम्ही मेहंदी लावण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे आम्ही मुस्लिम भगिनी आमच्या हिंदू भगिनींना मेहंदी लावून त्यांचीच दिवाळी आम्ही साजरी करीत आहोत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी खुशी आम्हाला बघायची होती, कारण दगदगीच्या जीवनामध्ये ती लोक फराळ करण्याच्या कामामध्ये, घर साफसफाईच्या कामामध्ये त्यांना स्वतःच्याकडे आपले हात सजवणे किंवा आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं हे फार कठीण झालेले आहे. जरी इच्छा असली तरी ते करू शकत नाही. म्हणून आम्ही आज अशी एक वेगळी ॲक्टिव्हिटी घेतली की महिला खुश होतील आणि आपण मुस्लिम बहिणी एकात्मताचं एक रूप दाखवण्यासाठी आणि एक नवीन काहीतरी पायडा घालण्यासाठी आम्ही आज आमच्या सगळ्या हिंदू फ्रेंड्सना चिपळूणच्या तमाम ह्यांना आम्ही आवाहन केलं होतं की तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि मेहंदी लावून घ्या. आणि आम्हाला इतका आनंद होतोय की आमचा हा कार्यक्रम खरोखर यशस्वी झाला आहे. आणि आज 150पेक्षा जास्त महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. आणि आम्ही प्रत्येकांच्या 2 साईड हाताचे आम्ही त्यांच्या हाताला अरबिक मेहंदी, एक पारंपरिक अरबिक मेहंदी म्हणून ओळखली जाते, ती आम्ही त्यांच्याकडे लावलेली आहे. आणि महिला फार खुश आहेत. चिपळूण वुमेन्स अँड चाइल्ड वेलफेअर असोसिएशनची मी अध्यक्ष आहे. आणि 2002 पासून आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीतून आम्ही आमचा पायंडा आज दाखवलेला आहे. तर 7 हा कार्यक्रम घेऊन आम्ही 7 जणी एस फॉर सोशल, ए फॉर अवेअरनेस, एच फॉर हेल्थ अँड हायजीन, टी फॉर ट्रेनिंग असं SATH 7 असा प्रोग्राम आम्ही सगळ्यांसाठी आणतो. आणि त्याच्यात सोशल ह्याच्यामधून एक सांस्कृतिक पायडा म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि तो यशस्वी झाला. त्याबद्दल खरोखर आम्हाला खूप आनंद झाला आहे. माझ्या पूर्ण टीमला, ह्या नसरीन खडस मॅडम आहेत, त्या सेक्रेटरी आहेत, समीना मॅडम आहेत, सफा गोटे आहे, सैदा शेखदारे आहेत, मोडक मॅडम आहेत, तस्नीम मॅडम आहेत. ह्याची आमची टीम आहे 7 जणांची. तर त्या ह्याच्यातून आम्ही हा कार्यक्रम आज केला. शानवाज शाह होते आता सकाळी आमच्याकडे आणि आमच्याबरोबर. आणि कोकण सिरत कमिटीचे अध्यक्ष सज्जाद कादरी होते, त्यांची पूर्ण टीम होती. त्याचबरोबर पूजाती निकम ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. आणि त्यांनी आज राधा गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून शेखर सर निकम आमचे आमदार, तर लोकप्रिय आमदार आणि आमच्या पूजा वहिनी ह्यांच्या कडून आज आमच्या सगळ्या मुस्लिम बहिणींना त्यांनी फराळाचा एक वेगळा कार्यक्रम असा केला की त्यांनी आमच्या सगळ्यांच्यासाठी एक डबा घेऊन येतो.
आणि त्यांनीही आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली. म्हणजे त्यांनी आमचं तोंड गोड केलं आणि आम्ही मेहंदी लावली. हा त्यांच्याकडून आम्हाला दिलेला एक चांगली भेट आहे. आम्हाला प्रत्येकांना त्यांनी असं प्रेमापोटी त्यांनी दिवाळीची फराळाची भेट आम्हाला दिलेली आहे. त्यांचं पण खूप खूप आभार. आणि आम्हीही दिवाळीचा फराळ एन्जॉय केला. त्याचबरोबर आमचे हे एक वेगळे कोण आम्ही स्पेशली केले होते ह्या सगळ्या महिलांसाठी, तर ते पण सगळ्यांना लावण्यात आले. आणि अशा पद्धतीने आमच्या समीना मॅडम आहे त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टीतील महिलांसाठी आम्ही नवीन कपड्यांचं वाटप आता ह्या कार्यक्रमानंतर करणार आहोत. म्हणजे आम्ही दिवाळी खऱ्या अर्थाने आम्हीही साजरी केली, त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.